शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता महाराष्ट्रातील 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून उद्या 10 वाजल्यापासून पैसे सोडण्यास सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वाढवून येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 2000 रुपये नाही तर 3000 रुपये येणार आहे। शेतकऱ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता महाराष्ट्रातील 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली। उद्या 10 वाजल्यापासून पैसे सोडण्यास सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून येणार आहे, म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वाढवून येणार असल्याचं स्पष्टपणे कृषी मंत्र्यांनी सांगितलं। नमो शेतकरी योजनेचे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपये जमा होणार असल्याची घोषणा आता करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडणार असल्याचं घोषित केलंय। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 3000 रुपये उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत याची यादी स्पष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होत असताना नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपयाची रक्कम ही उद्या 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या हप्ता वाटप पार पडणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली, कारण आजच एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले। पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रश्नांच्या विळख्यामध्ये अडकवलं असून 5 प्रश्नांची उत्तरं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली। त्यामुळे आपण पुढे पाहणारच आहोत की मुख्यमंत्र्यांना पहिला प्रश्न कोणता विचारला। शेतकरी मित्रांनो, पहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपये ऐवजी 3000 रुपये कधी येणार, कारण हप्ता वाढवून देऊ असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते। त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे विधान केलं की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 ऐवजी 3000 रुपये आम्ही सोडणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणजेच केंद्र शासनाने आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी राज्य सरकारला निधी दिलाय। म्हणजेच राज्य सरकार हे भाजपचं आणि केंद्र सरकार हे देखील भाजपचंच। मग आपल्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी निधी मंजूर केला, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 2000 ऐवजी 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही वितरित करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत। परंतु हा लाभ मिळत असताना नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे देखील स्पष्टपणे सांगितलं गेलंय। आता दुसरा प्रश्न विचारला गेला तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर याचं स्पष्टपणे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं आहे। तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याचं सांगितलं जात आहे। उद्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार असल्याचं सांगण्यात आलंय। मग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी निधी दिला असल्यामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे। पण कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरलेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना 3000 रुपयाची रक्कम मिळाली आहे हे देखील पहा। कारण शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होत असताना काही कागदपत्र देखील सरकार बदलणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून मिळत असतानाच नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे देखील पहा। कारण अर्थसंकल्प हा मार्च महिन्यामध्ये पार पडणार असल्यामुळे सरकारने एक आर्थिक नियोजन बांधले आणि त्याबाबतचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान केले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सरकारला जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे काही अटी देखील सांगितल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 80% शेतकरी पात्र ठरले आहेत।
उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना 80% शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप उद्या पार पडत असलं तर देखील 12 जिल्ह्यांमधील फक्त 80% शेतकऱ्यांच्याच खात्यावर उद्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची 3000 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं की आता सध्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता तर वाढवून मिळत आहे, परंतु यासाठी फक्त 80% शेतकरी पात्र ठरले. पण शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणतं कागदपत्र मागवलं जाणार आहे का हे देखील पहा. आता बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यामध्ये येतो ते पहा. म्हणजे शेतकऱ्यांनो, आता सरकारने जिल्ह्याची विभागणी केली आहे आणि त्यानुसारच हप्ता वाटप सरकार करत आहे. आता सरसकट संपूर्ण महाराष्ट्रभर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही, तर जिल्ह्यानुसार विभागानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे आणि ते 12 जिल्हे सरकारने निवडलेले जिल्हे आहेत. तर यामध्ये काही जिल्हे असे आहेत की जे अतिवृष्टी विभागातील आहेत, तर काही जिल्हे असे आहेत की जे दुष्काळग्रस्त असतील. अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडे जर फार्मर आयडी असेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीच्या 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी असे देखील आहेत की ज्यांची जमीन ही एका गावात आहे आणि ते शेतकरी दुसऱ्या गावामध्ये जाऊन स्थायिक झाले आहेत, तर त्यांना देखील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची शेती ही अतिवृष्टी विभागातील असेल आणि ते त्या गावातील रहिवासी जरी नसतील तरी त्यांना शेतीच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ हा वाढवून मिळण्याचा विचार सरकार करत आहे. म्हणजेच 2000 रुपयाऐवजी 3000 रुपयाची रकमेचा लाभ त्यांना मिळणार आहे. परंतु त्यांच्या आधार कार्डचा पत्ता हा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी तुम्ही जो फॉर्म भरलाय त्या ठिकाणी नमूद केलेला असायला हवा. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचं गाव जर दुष्काळग्रस्त भागातील असेल आणि तुम्ही जर त्या गावामध्ये न राहता शहरामध्ये राहत असाल तर देखील तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ हा सरकार देणार आहे. शेतकरी मित्रांनो, उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप पार पडत असताना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की उद्या सकाळी तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर उद्या दुपारपर्यंत पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. दुपारी देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर देखील रात्रीपर्यंत कधीही तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणार असल्याचं जाहीर केले. कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत याची माहिती देखील आपण घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची यादी आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. या जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं हे आधार लिंक केलेलं असेल अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या 3000 रुपयाची रक्कम ही खात्यामध्ये सोडली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये देखील आता पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ठाणे. ठाणे शहरामध्ये देखील हप्ता सोडण्यात येईल. या शहरामध्ये काही लोकांना सकाळी पैसे मिळतील तर काही शेतकऱ्यांना दुपारपर्यंत पैसे मिळतील. जवळजवळ 70% शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये देखील पैसे सोडण्यात आलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील 80% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं सांगितण्यात आले. त्यानंतर येणारा पुढचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील देखील 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होतील. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील उद्या पैशाचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ हा उद्या मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना सकाळपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील 80% शेतकऱ्यांना तरी पैसे मिळतीलच. पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यापासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची ही आतुरता लागली होती आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होते अशी प्रतीक्षा लागली असतानाच उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप जरी पार पडत असलं तरी देखील जवळपास 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अखेर दिलासादायक बातमी मिळालेली आहे.